हॅलो एव्हरीवन, हिअर इज माय अनादर मिनी ब्लॉग. इथे शिवदादा आणि स्वराज खेळत बसले होते गॅलरीमध्ये. संडेचा दिवस होता. आमच्या यांचा कॉल आला की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. मग मी रेडी होऊन बसले. स्वराज काय आमचा आहे तसंच रेडी नाही झाला, हेच कपडे घातले होते त्याने. परत ते आले आणि आम्ही निघालो, त्यांच्या फ्रेंडकडे गेलो. त्यांचा फ्रेंड गेलेला गॅस आणायला बाहेर गेले होते. मग आम्ही त्यांच्या पार्किंगमध्ये थोडा वेळ वेट केला. त्याने थोडी मस्ती केली तिथे. मग आम्ही नंतर गेलो राजीव गांधी प्राणी संग्रहालय, यामध्ये गेलो आम्ही फिरायला सर्वजण. छान होतं तिथे ॲनिमल्स वगैरे. अगोदर पण आम्ही पाहिलं होतं, पण त्यांची एक रिलेटिव्ह होती, तिला दाखवायचं होतं म्हणून सगळेच गेलो. पहिल्यांदाच टर्न घेतला तर तिथे मंकी आहेत, खूप सारे माकड आहेत बघायला छान. नंतर अस्वल आहे, असं पाण्यामध्ये अस्वल खेळत बसलेलं. खूप निसर्गरम्य आणि छान वातावरण होतं. मुलांनी खूप एन्जॉय केला. चालायला कंटाळा करतात मुलं, तिथं खूप चालावं लागतं. स्वराज असं उचलून घ्यायला लावतो. आणि नंतर पुढे मग अस्वल बघितल्यानंतर पुढे आम्ही गेलो. आम्हाला ॲक्च्युली खूप लेट झालेला, 4:30 वाजता आम्ही गेलेलो. त्यामुळे त्याचं क्लोजिंग टाईम असतं, 5:30 वाजताच बंद होतं. नेक्स्ट मग आम्ही बिबट्या बघितला. 3 प्रकारचे बिबटे आहेत तिथे. त्यातले 2 बिबटे आम्हाला पाहायला मिळाले. मग हा इथे एक बसलेला आहे आणि इकडे एक चालत आहे, इकडून तिकडे बिबट्या. हा ना स्वराज? या बिबट्या असं चालत आला. स्वराज आमच्या पप्पांबरोबर मस्ती करत 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 पुढे बघत चाललेला. नंतर आम्ही असं सगळे बिबट्याला बघत थांबलेलो. अनिश कसा बघतोय बघा. अनिश अजिबात घाबरला नाही. बिबट्या बघून त्यांना मज्जा, लांबून बघायला त्यांना मज्जा वाटत होती. ओ, हा आला टायगर. टायगर असा पाण्यातून चालत येत होता, है ना स्वराज? हा, टायगर असा चालत आला. कसा आहे टायगर? हा काय? हा, कसा आहे टायगर? छान आहे. तू घाबरला नाही? नेक्स्ट आला पांढरा वाघ. पांढरा वाघ आला इथून चालत, असा पांढरा वाघ आला. कसा चालतोय बघा. व्हाईट कलरचा वाघ आहे. त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला मी फोटोज वगैरे पण टाकलेले. परत गेला टायगर. मी फोटोमध्ये टाकलेली आहे इन्फॉर्मेशन, हवी असेल तर घेऊ शकता. ही सिंहाची, लायनची गुहा आहे. अशी मस्त एंट्री आहे तिथे. नेक्स्ट लायन वगैरे बरेच ॲनिमल होते, पण आम्हाला पाहायला नाही भेटले. ॲक्च्युली आम्ही खूप वेळ लेट गेलो होतो, त्यामुळे पाहायला नाही मिळालं आम्हाला. आणि त्यांचा क्लोजिंग टाईम होता 5:30 वाजताचा. आणि आमचं अचानक जायचं ठरलं, त्यामुळे जास्त काही प्राणी पाहायला मिळाले नाही. असं थोडंफार आम्ही फोटो सेशन वगैरे केलं होतं. नेक्स्ट इथे आता बघायला तुम्हाला मिळतील हरिण वगैरे आहे तिथे. मस्त नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. खूप छान वाटत होतं तिथे. थंड हवा सुटलेली, मस्त वाटत होतं. ऊन वगैरे पण होतं, मस्त वाटत होतं. ह्या दोघांनी चालायला खूप हे केलं, परेशान. थोडा वेळ सुरुवातीला थोडं खायला दिलं त्यांना, चिरमुरे वगैरे. एका जागी बसून त्यांनी खाल्ले. मग दोघे मस्त पळायला लागले. मग आणि येताना इथे मग फाउंटन होता, एक छान फाउंटेन आहे, त्याच्यामध्ये थोडंफार खेळले. बाकी खूप ॲनिमल आहेत, कासव, स्नेक, मगर. त्या साईडला आम्हाला जायलाच मिळालं नाही. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे, तुम्ही विजिट करू शकता. आणि नेक्स्ट तिथेच कॉर्नरवरती बाहेर आल्यानंतर कात्रज दूध म्हणून आहे. तिथे खूप छान आईस्क्रीम, पेढे, ओरिजिनल पेढे वगैरे मिळतात दुधाचे. नंतर आम्ही सर्वांनी लस्सी वगैरे पिली छान मस्तपैकी. आणि मग नंतर तिथून आम्ही निघालो. त्यांच्या एका फ्रेंडकडे जायचं होतं आम्हाला जाताना. आणि नंतर बाहेर तसंच मग घरी यायचं होतं. खूप लेट झाला होता ॲक्च्युली. मग नंतर त्यांच्या फ्रेंडकडे गेलो. थोडा वेळ त्यांच्याकडे थांबलो, नाश्ता वगैरे केला आणि निघालो. निघताना खूप ट्रॅफिक लागलं, त्यामुळे खूप लेट झाला. आणि मग पुढे आम्ही एका हॉटेलला गेलो होतो. गावरान थाट हॉटेल होतं. मालवणी चिकन भेटते तिथे. चिकन वगैरे तिथं जेवण केलं थोडंफार. जेवण छान होतं, थोडं स्पायसी होतं. ज्या लोकांना स्पायसी आवडतं ते व्हिजिट करू शकतात तिथे. मस्त होतं. आदनी वगैरे मस्त होतं तिथे, तुम्ही जाऊ शकता. आणि हे पर्यटन स्थळ खूप छान आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. हे हॉटेल आहे. खूप गर्दी होती तिथे, संडे होता त्यामुळे खूप रश होता. पण खूप छान आहे. बसून वगैरे पण जेवायची सोय आहे, प्लस चेअर्सवरती आम्ही बसून वगैरे मस्त एन्जॉय केलं. मुलांनी पण आळणी भात वगैरे खाल्ला. मस्त होतं जेवण. कसा वाटला तुम्हाला हा मिनी ब्लॉग? नक्की कमेंट करा, कळवा.